नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आहे आपल्या क्लासचा 17वा दिवस. कालच्या क्लासमध्ये आपण अस्तरचा कटोरी ब्लाऊज कट कसा करावा ते शिकलेलो आहोत आणि आजच्या क्लासमध्ये आपण कटोरी ब्लाऊज कसा शिवावा ते पाहणार आहोत. तर त्यामध्ये आपण ब्लाऊजला अस्तर फिटिंग कशी करायची, कटोरी कशी जोडायची आणि ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग येण्यासाठी काही ट्रिकसुद्धा पाहणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा कटोरी ब्लाऊज अगदी सविस्तर पद्धतीने कट केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज कसा शिवायचा ते अगदी स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपण इथे कटोरीचे साईड पार्ट घेऊया आणि तो समोरासमोर ठेवून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचा आहे. अस्तर फिटिंग करण्याच्या अगोदर आपल्याला उलट सुलट कपडा ओळखून घ्यायचा आहे आणि आता इथे उलट्या साईडने आपल्याला इथे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने जर समोरासमोर ठेवून इथे टाचपिन लावून घेतली तर दोन्ही साईडचे होतात. बऱ्याच वेळेला दोन्ही भाग एकाच साईडचे होतात. तर त्यासाठी आपल्याला इथे अस्तर फिटिंग करताना अगोदरच दोन्ही साईड घेऊन आपल्याला ह्या पद्धतीने ठेवून पिन लावून घ्यायची आहे आणि आता कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित ठेवून इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. तर बघा, एक बाजू आपण परफेक्ट अशी अस्तर फिटिंग करून झालेली आहे. लगेच आता दुसऱ्याही बाजूचे आपण अस्तर फिटिंग करून घेऊयात. इथे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला अस्तर फिटिंग झाल्यावर कट करून घ्यायचा आहे. आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आता दोन्ही बाजू आपल्या इथे अस्तर फिटिंग करून झालेले आहेत आणि अगदी एका मिनटामध्ये बघा आपण इथे अस्तर फिटिंगसुद्धा करून घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. साधारण पाव इंचाचा कपडा आपण एक्स्ट्राचा ठेवलेला असतो, तर इथे मी थोडा जास्तीचाच ठेवलेला होता, तर तो मी इथे कट करून घेतला आहे. आता त्यानंतर आपल्याला इथे कटोरीला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. कटोरीला अस्तर फिटिंग करताना आपल्याला दोन्ही साईड समोरासमोर ठेवूनच इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. आता टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि बघा, परफेक्ट आपण इथे फिनिशिंग सहित दोन्ही बाजू तयार केलेल्या आहेत. आता लगेच आपण कटोरी घेऊयात. तर कटोरी अशा समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायची आहेत. इथे मध्ये जॉईंट आहे, आपण तो कट केलेला नाही. तर आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर अस्तर दोन्ही व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत. कटोरी कट करताना आपल्याला क्रॉस कपड्यावरच कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून कटोरी फिटिंगला छान बसेल यासाठी. बऱ्याच मैत्रिणीला कटोरी ब्लाऊज शिवताना चपटा होतो किंवा टक्स व्यवस्थित बसत नाही. तर त्यासाठी कटोरी कट करताना आपल्याला तिरक्या कपड्यावरच कटोरी कट करून घ्यायची आहे, जेणेकरून कटोरी फिटिंगला छान बसेल यासाठी. तर बघा, आता ह्या पद्धतीने दोन्ही कटोरीला आपण इथे टाचपिन लावून घेतलेले आहेत आणि आता कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचे. मैत्रिणींनो, ज्या मैत्रिणी या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी कालचाही व्हिडिओ नक्कीच बघा, कारण कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा कटोरी ब्लाऊज कट कसा करावा ते अगदी स्टेप बाय स्टेप पाहिलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही तोही व्हिडिओ नक्कीच बघा. आणि ज्या मैत्रिणीला घर बसल्या मनापासून ब्लाऊज शिवण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स खूप छान आहे, कारण आपण ह्या कोर्समध्ये अगदी बेसिकपासून शिकलेलो आहोत. सुरुवातीपासूनचे जर व्हिडिओ बघितले तर त्यामध्ये आपण आकार कसे घ्यायचे, टेपची ओळख, मशीनची ओळख, पेपर कटिंग, डायरेक्ट कपड्यावर कटिंग असं सर्व काही शिकलेलं आहोत. तर त्यासाठी तुम्ही पहिल्या दिवसापासूनचे व्हिडिओ नक्की बघा आणि पुढे पुढे बघत राहिला तर तुम्हाला छान असे तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आणि तेही अगदी घर बसल्या. तर बघा, इथे दोन्ही कटोरीची आपली अस्तर फिटिंग करून झालेली आहे. कटोरीचा साईड पार्ट आणि कटोरी दोन्ही अस्तर फिटिंग करून झालेले आहेत. लगेच आता इथे आपण जोडून घेऊया. सर्वात महत्त्वाचं, आपण कटोरी कशी जोडावी, तर कटोरी जोडताना आता एक साईडचा साईड पार्ट आणि कटोरी घ्यायची आहे. तर बघा, आता इथे कटोरीचा साईड पार्ट घेतलेला आहे, तो सरळ ठेवलेला आहे, त्यावर उलटी कटोरी ठेवून घेतलेली आहे आणि जे गळ्याकडचे जे टोक असतात तर ते व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत. कटोरीला कुठेही ओढाताण न करता अगदी सावकाश अशी इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि लगेच इथे डबल शिलाईसुद्धा देऊन घ्यायची आहे.
आता त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे टक्स कसा द्यायचा. तर टक्स देण्यासाठी आपल्याला इथे कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. कटोरी आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि सेंटरमध्ये आपल्याला इथे 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. आता कटोरीच्या साईजनुसार आता हा टक्स कमी जास्त होऊ शकतो. तर आपण रुंदीला 1.5 इंच आणि उंचीला 2.5 इंच असा टक्स घेतलेला आहे. इथे मार्किंग करून घेतली आणि शिलाई टाकून घेतली. वरच्या साईडने आपल्याला निमुळती शिलाई टाकून घ्यायची, जेणेकरून कटोरीला फुगा येणार नाही यासाठी. बघा परफेक्ट असे इथे आपण टक्स टाकून घेतलेला आहे आणि कटोरीचा पफसुद्धा खूप छान असा आलेला आहे. आता मध्ये जो कपडा एक्स्ट्राचा होता टक्स टाकून झाल्यावर तो आपल्याला किंचितसा कट करून घ्यायचा आहे. आता त्यानंतर इथे क्रॉसपट्टी आपल्याला लावून घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी लावताना मी सर्वात अगोदर इथे ब्लाऊजच्या पीसची क्रॉसपट्टी लावते आणि त्यानंतर अस्तरची लावते. आता क्रॉसपट्टी लावण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे. तर तुम्हाला जी पद्धत सोपी जाते त्या पद्धतीने तुम्ही लावा आणि माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली तीही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता इथे आपल्याला अस्तरची क्रॉसपट्टी घ्यायची आहे आणि सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे. आता ब्लाऊजचा कपडा इथे एक्स्ट्राचा होता तर तो खालच्या साईडने इथे सोडून दिलेला आहे. अस्तरची क्रॉसपट्टी पूर्ण दुमडून घेतलेली आहे आणि वरच्या साईडने इथे दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देताना एकसारखीच द्यायची आहे. शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा आता इथे परफेक्ट असं आपण शिलाई टाकून झालेली आहे. आता मध्ये जो एक्स्ट्राचा जेवढा कपडा होता ते आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, कारण खालच्याही साईडने आपल्याला ब्लाऊजला फिनिशिंग छान पाहिजे. तर त्यासाठी एक्स्ट्राचे दोरे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर अजून एक दाब शिलाई देऊन घेऊया, कारण हा कपडा खूप सुळसुळ आहे तर शिलाई उकलायला नको ह्यासाठी. तर बघा आता फिनिशिंगसहित आपल्या इथे क्रॉसपट्टी कटोरी जोडून झालेली आहे. आता इथे आपण काज बटन पट्टी जोडून घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला इथे 2 इंचाची पट्टी, रुंदीला 2 इंच आणि उंचीला जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला इथे पट्टी घ्यायची आहे. तर आता इथे मुंड्याच्या साईडने कपडा उरलेला होता तर त्या कपड्यामध्ये आपण ही पट्टी काढून घेतलेली आहे. आता इथे आपण ज्या साईडने हुकाय तयार करतो तर ती पट्टी आपल्याला खालच्या साईडने लावून घ्यायची आहे. एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्राची जेवढी पट्टी आहे तेवढी कट करून घ्यायची. त्यानंतर इथे डबल फोल्ड करून आपल्याला एक कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा आता ह्या पद्धतीने आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे. गळ्याच्या साईडने एक्स्ट्राचा कपडा होता तो कट करून घेतला आहे. तर बघा परफेक्ट अशी इथे आपण पट्टीसुद्धा लावून घेतलेली आहे. आता लगेच आपल्याला इथे गळ्याची गोटपट्टी लावून घ्यायची आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज, 4 टक्स ब्लाऊज आपल्याला पलटवून घेता येतो, पण कटोरी ब्लाऊजला आपल्याला इथे पट्टी लावावी लागते. आता इथे राऊंड आहे तर त्या राऊंडमध्ये आपल्याला 2 ते 3 अशा प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. या प्लेट अशा टाकून घेतल्या तर गळ्याला फिनिशिंग छान येते आणि जो राऊंड आहे तर तो अगदी परफेक्ट येतो. तर त्यासाठी आपल्याला इथे ह्या छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला इथे दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. दाबशिलाई देताना आपल्याला पट्टीच्या साईडनेच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. त्यानंतर पूर्ण कपडा मधल्या साईडने दुमडून घ्यायचा आहे आणि त्यावरून एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आता ही शिलाई तुम्ही अशीच ठेवून घेऊ शकता किंवा इथे हात शिलाई करून ती शिलाई उकलून सुद्धा घेऊ शकता. तर बघा परफेक्ट अशी आपल्या इथे गळ्याची फिनिशिंग आलेली आहे. आता एक्स्ट्राचे जे धागे दोरे आहेत तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे आणि आता लगेच इथे हुकाईसुद्धा आपण करून घेऊ शकता. तर आता इथे फी आकारामध्ये आपण हुकाय मशीननेच तयार करून घेतो आहे. आता मशीनने तुम्हाला घ्यायचे असतील तर मशीनने तयार करून घेऊ शकता किंवा सुई दोऱ्याने सुद्धा तुम्ही तयार करून घेऊ शकता. तर आता इथे 5 हुकाय आपल्याला करून घ्यायचे आहेत. आपण शक्यतो ब्लाऊजला 5च हुकाय करतो. जर प्रिन्सेस कटचा ब्लाऊज असेल, बोटनेक असेल तर आपल्याला इथे जास्तीचे हुकाय तयार करावे लागतात, कारण बोटनेकचा गळा छोटा असतो तर त्यासाठी आपल्याला इथे हुकाय जास्तीचे लागतात. तर बघा हुकाय तयार करून झालेले आहे आणि बघू शकता परफेक्ट अशी आपली इथे फिनिशिंगसुद्धा आलेली आहे. आता एक बाजू आपली फिनिशिंगसहित इथे तयार झालेली आहे. ह्याच पद्धतीने आपल्याला इथे दुसरीही बाजू तयार करून घ्यायची आहे आणि दुसऱ्याही बाजूने आपल्याला इथे गोट लावून घ्यायचा आहे. दुसऱ्याही बाजूचा गोट लावताना आपल्याला खालच्या साईडने जिथे राऊंड आहे तर तिथे 2 ते 3 अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत. आता मागच्याही साईडने राऊंड असेल तर मागच्याही साईडने आपल्याला इथे अशा छोट्या छोट्या प्लेट टाकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून जो
गळ्याची जी गोलाई आहे तर ती अगदी परफेक्ट येते ह्यासाठी. मैत्रिणींनो, आपण अशा छोट्या छोट्या टिप्स देत राहतो आणि बऱ्याच वेळा काही मैत्रिणी व्हिडिओ स्किप करून बघतात आणि ज्या मेन टिप्स असतात तर त्या त्यांच्या स्किप होतात आणि मग तिथेच ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी आपण ब्लाऊजचा जो व्हिडिओ बघतो तर तो अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी समजल्या जातात ह्यासाठी. तर बघा, आता दुसऱ्याही साईडचा आपला परफेक्ट असा गळा तयार झालेला आहे. दोन्ही बाजू आपण इथे फिनिशिंग सहित तयार केलेल्या आहेत. आता आपल्याला इथे मागचा गळा तयार करायचा आहे. समोरच्या गळ्याची गोलाईसुद्धा बघा किती सुंदर अशी आलेली आहे. आता इथे मागच्या साईडने आपल्याला मटका गळा शिकायचा आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण गोल गळा शिकलेलो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटका गळा कसा तयार करावा ते शिकणार आहोत. तर आता इथे गळ्याची रुंदी आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे आपण मटक्या गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि आता हा आकार आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे परफेक्ट असा आपण गळ्याचा आकार कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. ब्लाऊजचा मेन कपडा घेऊन आपल्याला इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला हे अस्तर ठेवून घ्यायचं आहे. तर बघा, ह्या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आता कमरेच्या साईडने आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकण्याच्या अगोदर आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित कपडा ठेवून घ्यायचा आहे. आता इथे हा ब्लाऊज आपण कट करताना 1 इंच जास्तीचा झाला होता, तर त्यासाठी इथे मी 1 इंच वर अशी शिलाई टाकून घेतलेली आहे. आता कमरेच्या साईडने शिलाई टाकून झाल्यावर लगेच आपल्याला इथे गळ्याच्या साईडनेही शिलाई टाकून घ्यायची आहे. त्याआधी आपल्याला इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत. टाचपिन लावल्याने कपडा घसरत नाही, शिलाई टाकायला सोपं जातं. तर त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. आता इथे जसा गळ्याचा आकार आहे तशी एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व गळ्याचा आकार बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जिथे राऊंड आहे तर तिथे हात वळून आपल्याला अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, परफेक्ट अशी आपण इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता मध्ये एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत. कट देताना शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच आपल्याला इथे कट देऊन घ्यायचे आहेत. कट दिल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते आणि गळ्याचा जसा आकार आहे तसा आकार व्यवस्थित येतो. तर त्यासाठी कट देणं खूप गरजेचं आहे. आता इथे टाचपिन काढून घ्यायचे आहेत आणि आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित असा इथे कपडा पलटवून गळ्याचा जसा आकार आहे तसा आकार अस्तर आणि ब्लाऊजचा मेन कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि बघा, आपण इथे कॅनव्हास पेपर न वापरता फिनिशिंग सहित इथे आपण गळाही तयार केलेला आहे. आता ह्या गळ्याला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, परफेक्ट असा इथे आकार आलेला आहे. आता अगदी कडेकडेने आपल्याला एकसारखीच इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने अगदी सावकाश अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. आता खास नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींसाठी अगदी स्टेप बाय स्टेप आणि सोप्या पद्धतीने आणि सावकाश सांगत आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये नक्की विचारा. तर बघा, आता इथे राऊंड आहे तर तिथे ह्या पद्धतीने आपल्याला हात वळवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या गळ्याचा जो आकार आहे तर तो बिघडणार नाही यासाठी. तर बघा, इथे परफेक्ट अशी आपण इथे शिलाई टाकून झालेली आहे आणि गळ्याचा आकारसुद्धा बघा सुंदर असा आलेला आहे. लगेच आता आपण इथे कमरेच्या साईडनेही शिलाई टाकून घेऊयात. कमरेच्या साईडने शिलाई टाकताना आपल्याला कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कपडा व्यवस्थित करून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आणि बघा, फिनिशिंग सहित आपण इथे शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आता इथे कडेकडेने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे. अस्तर फिटिंग करून झाल्यावर एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तेवढा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे.
आता लगेच दुसऱ्याही साईडने आपण शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घेऊया आणि एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया. तर बघा आता इथे आपला अस्तर फिटिंग करून झालेला आहे. लगेच आता आपण एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊयात. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतल्याने मागच्याही साईडने आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचा कपडासुद्धा कट करून घ्यायचा आहे. आता इथे मागच्या साईडचे आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच आणि वर निमुळता असा टक्स टाकून घ्यायचा आहे. दोन्ही साईडचे टक्स टाकताना टक्सची उंची एकसारखीच आली पाहिजे आणि टक्स टाकताना निमुळताच घ्यायचा आहे, जेणेकरून मागच्या साईडने फुगा येणार नाही यासाठी. तर बघा परफेक्ट असे इथे आपले दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत आणि आपला गळाही तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला गळ्याला लटकन तयार करून घ्यायचे आहे. तर बघा इथे चौकोनी कपडा घेतलेला आहे. त्या कपड्याला आपण त्रिकोणामध्ये दुमडून घेतलेला आहे आणि त्यावर आपण इथे नॉट ठेवून घेतलेला आहे आणि शिलाई टाकून घेतली. तर बघा एकदम साधे आणि सिंपल आपण इथे छान अशी लटकन तयार केलेली आहेत आणि कमी वेळामध्ये तयार होणारे आहेत. आता इथे हा चौकोन आहे, तर तुम्हाला जसा लटकन तयार करायचा आहे त्याच्या साईजनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता. तर बघा आता ह्या पद्धतीने आपण इथे दोन्ही लटकन तयार करून घेतलेले आहेत. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आहे आणि बघा आपल्याला हे लटकन पलटवून घ्यायचं आहे. तर बघा दोन्ही लटकन आपले तयार झालेले आहेत. आता इथे आपण ही गळ्याला नॉट लावून घेऊया. तर आता गळ्यापासून खाली आपल्याला इथे 2.5 ते 3 इंचावर नॉट लावून घ्यायचे आहेत. दोन्ही नॉट लावताना आपल्याला एकसारखेच अंतर ठेवून लावून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे नॉट खालीवर होणार नाहीत यासाठी. तर बघा एक नॉट लावून घेतलेला आहे. दुसरा नॉट त्याच्यावरच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आणि लावून घ्यायचं आहे. तर बघा अगदी कमी वेळामध्ये आपण सुंदर असा मटका गळा आजच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. आपल्या ह्या कोर्समध्ये आपण असेच गळ्याचे प्रकार, बाहीचे प्रकार आणि बोटनेकसुद्धा पाहणार आहोत. तर ज्या मैत्रिणी या चॅनलवर नवीन असतील तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपला हा कोर्सचा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा आपला इथे परफेक्ट असा इथे गळा तयार झालेला आहे. आता इथे आपण शोल्डर जोडून घेऊया. तर बघा शोल्डर व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे. खालच्या साईडने व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडने लॉक करून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघा ह्याच पद्धतीने आपल्याला इथे दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. आणि बघा इथे दोन्ही शोल्डर आपले जोडून झालेले आहेत. आता आपल्याला इथे बाहीला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा बाहीचा कपडा इथे आपण सरळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे. आता अस्तर ठेवताना आपण सुरुवातीला आपला जो उथळ भाग आहे तर तो पुढच्या साईडने ठेवून घेतलेला आहे. आता बाही जोडताना बऱ्याच जणीला बाही एकाच साईडच्या होतात, तर त्यासाठी तुम्ही बाही जोडताना आता हा उथळ भाग आपण ह्या एका बाहीला समोरच्या साईडने केलेला आहे, तर दुसऱ्या बाहीला जो खोल भाग आहे तर तो समोरच्या साईडने करून आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने जर शिलाई टाकली तर आपल्या दोन्ही बाही दोन्ही साईडच्या तयार होतील. आता नवीन शिकताना लक्षात येत नाही आपल्याला आणि दोन्ही बाही एकाच साईडच्या होतात आणि लावताना सुद्धा लक्षात येत नाही आणि ब्लाऊज आपण घालून पाहिला तर ते ओढल्यासारखा होतो आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येतं. तर त्यासाठी आपल्याला इथे बाही जोडतानाच काळजी घ्यायची आहे. किंवा आता तुम्ही नवीन शिकत असाल तर हे वहीवर आपल्याला छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात तर लिहून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या लक्षात येतील. बघा आता एक बाही आपली तयार झालेली आहे. लगेच आता आपण इथे दुसरीही बाही तयार करून घेऊयात. आता बघा दुसरी बाही ठेवताना आपण जो खोल भाग आहे तर तो समोरच्या साईडने ठेवलेला आहे. आता एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकायची आहे आणि आपल्याला इथे दाब शिलाई देताना अस्तरच्या साईडने दाब शिलाई द्यायची आहे, जेणेकरून वरच्या साईडने शिलाई दिसणार नाही आणि बाहीला फिनिशिंगसुद्धा छान येते यासाठी. आता पूर्ण अस्तर मधल्या साईडने दुमडून आपल्याला कडेकडेने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचे. तर बघा मैत्रिणींनो, तुम्ही जर काळजीपूर्वक व्हिडिओ बघितला तर फक्त एका व्हिडिओमध्ये तुम्ही छान असा ब्लाऊज शिवू शकता आणि शिवतानासुद्धा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे, जेणेकरून आपला शिवलेला ब्लाऊज हा सुंदरच आला पाहिजे यासाठी.
तर बघा एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तेवढा कट करून घेतला आहे आणि आता इथे बाही अशी दुमडून घ्यायची आहे आणि बाहीचा सेंटर काढून घ्यायचा आहे. तर बघा आता दोन्ही बाहीला ह्या पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचं आहे, सेंटर काढायचं आहे. आणि मैत्रिणींनो, ह्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे, जेणेकरून तुम्ही शिवलेला ब्लाऊज हा परफेक्टच येईल यासाठी. पण व्हिडिओ पाहताना कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आणि काळजीपूर्वक ब्लाऊजसुद्धा शिवायचा आहे. आता बघा, आपलं जे शोल्डरचं शिवण आहे तर त्या शिवणावर आपण जिथे कट मारलेला होता तिथे ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे. आता ह्या पद्धतीने बाही जोडली तर बाही कमी पडत नाही आणि बाहीचा सेंटरही व्यवस्थित येतो, बाही फिरल्या जात नाही, ओढल्या जात नाही. यासाठी तुम्ही ह्याच पद्धतीने बाही लावून घ्या. आता बाही लावताना कुठेही गुढी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कपड्याला कुठेही ओढाताण न करता इथे बाही लावून घ्यायची आहे. तर बघा, लगेच आता इथे डबल टिप देऊन घ्यायची आहे आणि बघा परफेक्ट आपण अशी फिनिशिंग सहित बाहीसुद्धा लावून झालेली आहे. आता लगेच दुसऱ्याही साईडची बाही आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. आता इथे बाही सेंटरमध्ये ठेवून घेतली आणि आता बघा खोल भाग आहे तर तो समोरच्या साईडनेच ठेवून आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची. तर बघा, आता इथपर्यंत आपला ब्लाऊज झालेला आहे. आता फक्त राहिलेली आहे ब्लाऊजची फिटिंग. तर सर्वात महत्त्वाचा भाग, ब्लाऊजला फिटिंग कशी करावी. तर बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न असतात की ब्लाऊज मी खूप छान शिवतो पण फिटिंगलाच बसत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्कीच फिटिंग करून बघा. तर बघा, आता दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि सरळ भागाकडून आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे. आता ही शिलाई टाकताना अगदी कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जेवढा कपडा आहे तर तो कपडा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. आणि लगेच आता दुसऱ्याही साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. दुसऱ्याही साईडचे दोन्ही भाग व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहेत आणि शिलाई टाकून घ्यायची. तर बघा ह्या पद्धतीने. आणि साईडचा जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तेवढा कट करून घ्यायचा आहे. आता हा ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि उलट्या साईडने आपल्याला 1-1 इंचाची अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, शिलाई टाकताना कपड्याला कुठेही गुढी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा, साधारण 1 इंचावर अशी आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. आता दोन्ही साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि आता मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. कमरेच्या साईडने या काच बटनपट्टीपासून दुसऱ्या काच बटनपट्टीपर्यंत आपल्याला हा ब्लाऊज मोजून घ्यायचा आहे. तर बघा, फक्त 1 इंचाचा असा एक्स्ट्राचा कपडा आहे. तर आता तेवढ्या कपड्यामध्ये आपल्याला फिटिंग टाकायची आहे. आता बाहीकडून फिटिंग टाकायची आहे. मापाचा ब्लाऊज आपल्याला उलटा करून घ्यायचा आहे आणि बाहीची मार्किंग करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने जर ब्लाऊजला फिटिंग टाकली तर अगदी परफेक्ट अशी फिटिंग येते. आणि सर्वात महत्त्वाचं, मुंढ्यामध्ये फिटिंग कशी द्यायची. तर मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे, उलट्या साईडने दुमडून मुंढ्याचं माप व्यवस्थित असं घ्यायचं आहे. मुंढ्यामध्ये ब्लाऊज लूज झाला तरी ब्लाऊज बिघडतो आणि घट्ट झाला तरी ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी आपल्याला मुंढ्याची फिटिंग व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. आता फिटिंगची शिलाई झाल्यावर कडेने आपल्याला 3 ते 4 अशा शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर दुसऱ्या साईडची आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे. पहिल्या बाहीवरून आपल्याला दुसऱ्या बाहीची मार्किंग करून घ्यायची, त्यानंतर शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, आता इथे खडूच्या साहाय्याने आपण अगोदरचीच फिटिंगची मार्किंग केलेली आहे, त्यावरूनच आपण इथे शिलाई टाकून घेऊया. आता साईडने आपल्याला 3 ते 4 शिलाई टाकून घ्यायच्या आहेत. ह्याही शिलाई टाकताना आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. आणि बघू शकता, आपला इथे परफेक्ट असा इथे ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि मैत्रिणींनो, ही फिटिंग करण्याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे आणि फिटिंगलासुद्धा ब्लाऊज छान बसतो. तर ह्या पद्धतीने एकदा फिटिंग करून नक्की बघा आणि ब्लाऊज कसा आला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, बघा, आपल्या कटोरीचा फॉप, गळ्याची गोलाई सर्व काही अगदी परफेक्ट आलेलं आहे. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, शिकत राहा. धन्यवाद.